राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना याच वक्तव्यामुळे पुन्हा एकदा उधाण आले। एका इंग्रजी वृत्तपत्राच्या मुलाखतीत शरद पवारांनी एक मोठं वक्तव्य केलंय। भविष्यात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील। वैचारिकदृष्ट्या आम्ही काँग्रेसच्या जवळ आहोत। काँग्रेस आणि आमच्या पक्षात वैचारिक मतभेद नाहीयेत। काँग्रेस आणि आम्ही नेहरू गांधींच्या विचारसरणीचे आहोत, असंही वक्तव्य शरद पवारांनी याच वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केलेलं आहे। तर आता तिसरा टप्पा पार पडलेला आहे। चौथ्या आणि पाचव्या टप्प्याच्या आधी पवारांचं हे एक मोठं वक्तव्य आहे। इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी म्हटलंय, भविष्यात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील। पवारांचं हे वक्तव्य आहे ऐन चौथ्या आणि पाचव्या टप्प्याच्या तोंडावरचं। मात्र यामुळे कोणकोणत्या मुद्द्यांना शरद पवार यांनी हात घातलेला आहे, कोणत्या मुद्द्यांना कोणत्या चर्चांना उधाण आलेलं आहे, दुसरीकडे कोणते मुद्दे खोडून काढलेले आहेत, या सगळ्याचाच आढावा नव्यानं घ्यावा लागेल। काँग्रेस आणि आमच्या पक्षात वैचारिक मत अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। भेद नाहीयेत। वैचारिक दृष्ट्या आम्ही काँग्रेसच्या जवळ जाणारे आहोत, गांधी नेहरू विचारसरणीला मानणारे आहोत। या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर मात्र पुन्हा एकदा शरद पवारांच्या या वक्तव्यामुळे एका चर्चेला उधाण आलेलं आहे। ते म्हणजे मध्यंतरीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार याबाबतच्या चर्चांना जोर आलेला होता। मात्र या वक्तव्यानंतर म्हणजे आता त्यांनी असं म्हटलेलं आहे की भविष्यात काही प्रादेशिक पक्ष काँग्रेस सोबत जातील, काँग्रेसमध्ये विलीन होतील, अनेक प्रादेशिक पक्षांचं असं विलीनीकरण होईल असं त्यांनी म्हटलेलं आहे। कुठेही त्यांनी हे थेट स्टेटमेंट राष्ट्रवादी काँग्रेसबाबत केलेलं नाही किंवा कोणत्याही एका पक्षाबाबत केलेलं नाहीये। मात्र तरीही शरद पवारांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष याच पक्षाचं काँग्रेसमधील विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण आलेलं आहे। तर मध्यंतरीच्या काळात सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेसमध्ये विलीन होईल अशा चर्चा होत्या। तेव्हा सुद्धा अनेक नेत्यांनी वक्तव्य या संदर्भातली केलेली होती। अगदी राष्ट्रवादीकडून सुद्धा अशा प्रकारचा इंग्रजी वृत्तपत्राच्या मुलाखतीत शरद पवारांनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे। काँग्रेस आणि आमच्यात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं एक वक्तव्य शरद पवारांनी केलेलं आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना यामुळे उधाण आलेलं आहे। या सगळ्या संदर्भात आपण संवाद साधूया। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या वंदना चव्हाण आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडल्या गेलेल्या आहेत। वंदना ताई, कदाचित ती मुलाखत तुम्ही वाचली असेल, नसेल वाचली तर त्यात नेमकं काय वक्तव्य आहे मी तुम्हाला सांगते आणि मग तुमची प्रतिक्रिया आम्हाला हवी आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस विलीन होणार असं मध्यंतरीच्या काळात चर्चा होती, ती थांबली होती। मात्र आता एक वक्तव्य शरद पवारांनी या मुलाखतीत केले, ते म्हणजे भविष्यात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील। याकडे तुम्ही कसं पाहताय? 2 वर्ष बघताय की काँग्रेस पक्षाने खऱ्या अर्थाने चांगली उभारी घेतलेली आहे। मध्यंतरी अनेक तक्रारी असायच्या की लीडरशिप म्हणावं तितकं पुढे येत नाहीत, संघर्ष करत नाहीत। ज्या पद्धतीने बीजेपी सरकारला आपल्याला विरोध करायला पाहिजे त्या पद्धतीने होत नाहीत। त्यामुळे प्रादेशिक पक्ष आपापल्या परीने जे काय लढा द्यायचा तो देत राहिलेले आहेत। गेले 2 वर्षात दिसून येते की काँग्रेस पक्षाने खऱ्या अर्थाने पुढाकार घेऊन संघर्ष करायचं ठरवलंय आणि खऱ्या अर्थाने ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ते आपल्याला बघायला देखील मिळतंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष जो आहे त्याच्यामध्ये पवार साहेबांच्या लीडरशिप खाली आम्ही निश्चितपणे चांगल्या लढा या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पण उभा केलाय। पण इंडिया फ्रंट म्हणून जो एक युनायटेड फ्रंट आता निर्माण झालेला आहे त्याच्यामध्ये भाजपला एक पर्याय द्यायचा असेल तर कदाचित साहेबांच्या मनात हे देखील असेल की आपण सगळ्यांनी मिळून एकत्र यावं। त्याबद्दल अजून पक्षांतर्गत काही बातचीत झालेली नाहीये। त्यामुळे मला त्याच्यावर काय असं किंवा तसा अशी भूमिका मांडणं अवघड होईल। पण एकंदरीत चित्र बघता आता युनायटेडली आपण एकत्र पुढे जाणं हे गरजेचं आहे। मग ते प्रादेशिक आपला स्टेटस ठेवून किंवा मग एकत्रित येऊन दोन्ही पर्याय निश्चितपणे होऊ शकतात।
नक्कीच वंदनाताई, दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत. एक तर जेव्हा मध्यंतरीच्या काळात ही चर्चा पुन्हा एकदा झालेली होती, त्यानंतर ती चर्चा शांत झाली की अशा प्रकारचं विलिनीकरण होईल, तेव्हा मग पक्षांतर्गत नेमके काय सूर होते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की असं जर काही विलिनीकरण होणार असेल तर मग नेतृत्व हा सगळ्यात कळीचा मुद्दा होता. म्हणजे शरद पवारांनी जाणं काँग्रेसमध्ये किंवा या पक्षानं काँग्रेसमध्ये जाणं आणि मग ते नेतृत्व कुणाचं असणार आहे तिकडे शीर्षस्थ, हा सुद्धा एक कळीचा मुद्दा असेलच चर्चेत. मध्यंतरी जे मीडियामध्ये येत होतं ते कदाचित मीडियामध्ये कोणीतरी काहीतरी पॉसिबिलिटी म्हणून दाखवलं असेल, पण पक्षांतर्गत काय तशी चर्चा झालेली नाहीये आमच्या बरोबर. आणि जरी त्यावेळेला असं काही जणांना वाटत होतं की विलिनीकरण व्हावं, काँग्रेस पक्षाकडनं देखील हे इनफॉर्मली असं बोललं जायचं अनेक, म्हणजे साध्या कार्यकर्त्यांमधनं सुद्धा की आपण का नाही विलीन होत, पण नाही, पक्षांतर्गत नेते मंडळींमध्ये कधीही चर्चा झालेली नाहीये. या सगळ्या संदर्भातलं आत्ताचं शरद पवारांचं स्टेटमेंट जे आहे ते अगदीच जनरलाइज्ड आहे. मात्र पक्षांतर्गत तुम्ही म्हणताय कोणतीही चर्चा झाली नाही, पण अशा स्वरूपाचा काही विचार हा शरद पवारांकडे जेव्हा तुम्ही बोलून कोणी दाखवला असेल तर त्यावेळेला त्यांची काय प्रतिक्रिया होती का, किंवा त्यांनी काय प्रतिक्रिया दिलेली होती? नाही, म्हणून म्हणते ही चर्चा होती ती काही कार्यकर्त्यांमध्ये होती, ती काय नेते मंडळींमध्ये झाली नाही, ती वरच्या लेवलला झालेली नाहीये, ती तिथंच राहिलेली आहे. नक्कीच. धन्यवाद ताई, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्यासाठी. आपल्यासोबत अतुल लोंढे फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत. अतुल लोंढेजी, कदाचित ही मुलाखत तुम्ही वाचली असेल एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेली, ज्याच्यात शरद पवारांचं हे स्टेटमेंट आहे विलिनीकरणाबाबतचं की अनेक प्रादेशिक पक्ष भविष्यात काँग्रेसमध्ये विलीन होतील. तुम्ही कसं याकडे पाहताय? आपण पाहिलं असेल की काँग्रेस हा अतिशय लोकशाहीवादी पक्ष आहे आणि 2004 ते 2014 ज्या पद्धतीनं प्रादेशिक पक्षांना घेऊन काँग्रेसने एक उत्कृष्ट सरकार दिलं होतं, म्हणजे तो आपला 70 वर्षातला तो गोल्डन पिरियड होता, आर्थिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या सुद्धा. आणि आपण पाहिलं असेल की कधीही प्रादेशिक पक्षांना संपवण्याची भाषा काँग्रेसने केली, ते घेऊन चाललोय. राष्ट्रवादी सोबतच आम्ही इतके वर्ष राहिलो, इतके वर्ष आमचं सरकार चाललं व्यवस्थित, आणि आता 2.5 वर्षाचं महाविकास आघाडीचं सरकार सुद्धा पाहिलेलं आहे. त्यामुळे प्रादेशिक पक्षांना त्यांना स्पेस मिळू देण्याचं काम काँग्रेसने केलेलं आहे आणि याच्यामुळे त्यांच्यामधला विश्वास जो आहे तो काँग्रेसच्या प्रती वाढत चाललेला आहे. आता राहिला विलिनीकरणाचा प्रश्न, तर अनेक प्रश्न हे काँग्रेस पक्ष जे आहे ते काँग्रेसमधूनच निघालेले आहे आणि काँग्रेसमध्ये निघून त्यांनी स्वतःची स्पेस शोधण्याचा जरी प्रयत्न केला असला तरी विचारधारा मात्र काँग्रेसचीच असल्यामुळे नजीकच्या काळामध्ये असं विलिनीकरण होताना आपल्याला काँग्रेसमध्ये अनेक पक्षांचं दिसेल. आणि याला महत्वाचं कारण म्हणजे राहुल गांधींसारखे अगदी डेमोक्रॅट नेते, म्हणजे लोकशाहीवर विश्वास ठेवणारे, इतरांना समजून घेणारे, त्यांच्या स्पेसचा त्यांचा सन्मान ठेवणारे, हा सुद्धा एक फार मोठा फॅक्टर आम्हाला दिसतो. नक्कीच, धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्यासाठी. तर पवारांनी एक वक्तव्य एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केलेलं आहे आणि त्यानंतर चर्चांना उधाण आले. ते वक्तव्य नेमकं काय आहे आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. तो पुढील काळात छोटे पक्ष आमच्या सोबत येतील. आमच्या विचारधारेसोबत येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. काँग्रेस आणि आमच्यात वैचारिक मतभेद नाहीत. काँग्रेस आणि आम्ही नेहरू गांधींच्या विचारसरणीचे. आम्ही घाईघाईनं निर्णय घेणार नाही. कोणताही निर्णय सहकार्यांच्या संमतीनंच होईल.